गहू लावणं, ऊस लावणं आणि गहू लावणं संगच हे जमल का? नाही, मग त्यावेळेस ऊस मारला जातो. म्हणजे ऊस हा, हेच मला म्हणायचं. आमच्या तिकडे 2.5 एकरचा ऊस आहे, त्याच्यामध्ये गहू आंतरपीक घेतलेलं आहे. ऊस आणि गहू आंतरपिकामध्ये काय फायदा होतात त्यांना विचारू. माझं असं आतापर्यंतचा म्हणजे बघणं होतं किंवा गव्हानी ऊसाला थोडं दाबलं होतं, त्यांना आपण माहिती घेऊ. राम राम. राम राम. आपला एकदा ओळख परिचय करून द्या. बजरंग देवदास काकडे, मुक्काम पोस्ट कंडारी परतूर, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. भाऊ या जरा जवळ. याच्यामध्ये गहू तुम्ही या ठिकाणी लावलेला आहे, त्याच्यामध्ये ठिबकची नळी पण टाकलेली आहे, बरोबर आहे? हा. तर ह्या ऊसामधल्या 2 फट्ट्याचं अंतर किती आहे? 4 फुटाचे. हे 4 फूट आहे. 4. बरं, गहू ऊस कधी लावला आणि गहू कधी लावला? ऊस 10व्या महिन्यात लावला, त्याच्यानंतर त्याला तणनाशक मारलं, त्याच्यानंतर 18 दिन. हा, त्याच्यानंतर 40 दिवसाला गहू पेरला. 40 दिवसानंतर गहू पेरला. तोपर्यंत ऊस बराच मोठा लावला. बर, मग गव्हासाठी काही तणनाशक वेगळं वापरलं? नाही, काहीच नाही. पुन्हा नंतर एक खुरपण केली, बस, पुन्हा काहीच नाही. आणि ड्रीपनं पाणी चालू. बरं आता जर डीएपी आणि नॅनो एरिया मारला त्याला वर एक फवारणी सगळ्यालाच. सगळ्यालाच. बर, तर आता हे पूर्ण याच्यामध्ये गहू काय केलेला आहे का? पूर्ण यायचे ते 2.5 एकर. 2.5 एकर मधून काय अपेक्षित आहे तुम्हाला उत्पन्न गव्हाचं? 15-20 क्विंटल तर होईलच. 15 क्विंटल. 20 क्विंटल. बर, पण हे जे रिकामं पडलेलं वावर आहे त्याचा तुम्ही वापर करून घेतला या ठिकाणी. नंतर याचा खत होईल. एक 2,000 जर धरला तर 30,000 व्हायला लागले. काही होईना. म्हणजे तुमचं जो खर्च आहे, खर्च निघून गेला. दुसरी गोष्ट घरचे गहू खायला घरचे गहू. कुठलं वाण केलं होतं गव्हाचं? हे अजित 102. अजित 102. ह्या वर्षी जरा वंबी कमी पडली का हवामानामुळे? हा, हवामानामुळे नाही, ओंबी अजून हे याचे ते दाणे पोसायचे राहिले ना. हा हा हा. मग वाढल अजून. हा, अजून वाढ. याची उंची पर्यंत येईल का गव्हाची? हा, येईल. बर, तर मग हे ज्यावेळेस वाढतील त्यावेळेस ऊसाला काही अडचण यायची नाही, काय ऊसाला काही जात नाही. ऊस वर गेलेला आहे तर गव्हाच्या वर ऊस. फक्त 40 दिवसानंतर गहू लावला. बरं, गहू लावणं, ऊस लावणं आणि गहू लावणं संगच हे जमल का? नाही, मग त्यावेळेस ऊस मारला जातो. म्हणजे ऊस हा, हेच मला म्हणायचं. आमच्या तिकडे त्या शेतात तो आम्ही लावला होता ना. ते दाबलं का त्यांनी मग? हा, दापलं. ते आमच्या बंधून लावलं होतं. हा, ते त्याचा व्हिडिओ सुद्धा एडिटिंग मध्ये तुम्हाला टाकतो. गहू जर करायचा असेल तर ऊस ज्यावेळेस लावायचा त्यावेळेस लावायचा नाही. लावायचं नाही. ज्यावेळेस एक 45-50 दिवसानंतर लावायचं. हा, तणनाशक पहिले मारायचे. गहू 40 दिवस होत नाही आणि नंतर मग गहू पेरायचा. नक्की. हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना नवीन ऊस सुरू लावायचा आहे त्यांच्यासाठी आहे. जर तुम्हाला गहू करायचा असेल तर दोन्ही लावण्यासंगच करू नका.